आमदार शिवाजी कर्डिले यांचं निधन झालं आणि त्यानंतर आता राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे। या पोटनिवडणुकीमध्ये शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना भाजपची उमेदवारी आहे, तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गोविंद मोकाटे हे उमेदवार आहेत। तर वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिलेला आहे। अपक्ष उमेदवारही या ठिकाणी आपलं नशीब आजमावत आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बंडखोर म्हणून रावसाहेब खेवरे हे उमेदवार आहेत आणि या उमेदवारांमध्ये ही लढत प्रामुख्याने होते। पोटनिवडणूक असल्यामुळे मतदारांमध्ये एवढा उत्साह दिसत नाही। आता आपण राहुरी विधानसभा मतदारसंघातील पाथर्डी तालुक्यामध्ये आहोत। राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये राहुरी तालुका, नगर तालुका आणि पाथर्डी तालुक्यातील काही गावं असा हा मतदारसंघ आहे। आता आपण पाथर्डी तालुक्यातील राघव हिवरे या गावामध्ये आहोत आणि या गावामध्ये पारावर हे ग्रामस्थ मंडळी बसलेले आहेत। उन्हाचा तडाखा खूप आहे, त्यामुळे शेतीच्या कामातून थोडं विश्रांती घेऊन हे सगळे शेतकरी मंडळी आज पारावर बसलेले आहेत। त्यांच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करू। काय व्यवसाय आहे तुमचा? शेतात काय? शेतामध्ये आता सध्या काही नाही, गहू ज्वारी सगळ्या निघलेल्या आहेत। गव्हाला गळीत झालं का चांगलं? हा, चांगलं झालं, पण मागून गहू भिजले अवकाळी पावसामुळे। अवकाळी पावसामुळे। बाजार भेटतो का गव्हाला? गव्हाला बाजार काय, त्याचा बाजारचं काय विचारू ना, 2200 रुपये 2300 रुपये। आणि दुकानात तर ग्राहकाला 40 रुपयांनी विकला जातो, 45 रुपयांनी विकला जातो। ते काय होतंय, जे शेतकऱ्याकडून जे माल जातो ना, मग तिकडं पुढं व्यापाऱ्याकडे गेलो भाव वेगळा होतो। शेतकऱ्याकडून कोण घेतं या भावात? हे बरोबर आहे का चुकीचं आहे? शेतकरी मध्यस्थी जास्त पैसे कमावतात। हो, व्यापारी लोक जास्त पैसे कमावतात, तर शेतकऱ्याच्या हातात नाही एवढं। आता सरकार आहे का शेतकऱ्यांच्या बाजूने? हा, सरकार आहे का? सरकार जर शेतकऱ्याच्या बाजूने आहे तर मग ह्या भावाने घेऊन देते का त्यांना? ते हमी भाव द्यायला पाहिजे गावाला। आम्ही भाव द्यायला पाहिजे। कांदे होतात का तुमच्या परिसरात? कांदे होतात, कांद्याला बाजार नाही आता। कांदे 700-800 रुपये एका देत, काय कसं परवडन? आता निवडणुकीचं वातावरण आहे तुमच्याकडं, मंत्री येतात, आश्वासनं देतात, प्रचार करतात। आता अक्षय कर्डिले आणि गोविंद मोकाटे यांच्यामध्ये ही लढत होते। काय मुद्द्यावर ही निवडणूक होते? ह्या मुद्द्यावर आता कर्डिले साहेब ह्या झाल्यामुळं आता ही निवडणूक लागली। 6 महिने झाले कर्डिले साहेबाला, तर आता कसं होईन आता रणधुमाळी। आता ह्या इलेक्शनला कोण विजय होतो, कोण पराजय होतो आज कसं सांगता येईल पब्लिकच्या याच्यात? पण वातावरण कर्डिले साहेबाचं हे भाऊ आमच्याकडं। शिवाजी कर्डिले यांचा जनसंपर्क चांगला होता। हो, तुमच्या वयाच्या लोकांशी त्यांची चांगली मैत्री होती। त्या तुलनेत प्राजक्त तनपुरेंची पाथर्डी तालुक्यात तसा जनसंपर्क नव्हता, त्याचा फटका त्यांना मागच्या विधानसभेला बसला होता। तर तनपुरे साहेबांचं काम आहे बरं का, पण संपर्क नव्हता मागच्या वेळेस। संपर्क एवढा नव्हता जसा कर्डिले साहेबाचा होता, तसा तनपुरेंचा नव्हता। पण तनपुरेंनी आता माघार घेतली निवडणुकीतून, का घेतली असेल? माघार काय घेतली म्हणल्यावर आता राजकीय क्षेत्रामध्ये इकडं साधे सामान्य शेतकऱ्यांना काय सांगता येणार आहे बरं? पण बातम्या कानावर पडत असतील ना? बातम्या कानावर पडत येतात, वरचीवरच झालं व शरद पवारांनी हे केलं। भाजपमध्ये जातील का तनपुरे? वादच नाही, मग इथं विरोधकच नाही राहणार अहिल्यानगरमध्ये? नाही, कोणीतरी राहीन उभा आता यांच्यासारखा। मग गोविंद मोकाटे विरोधक म्हणून भूमिका बजावतील का? हा, बजावते ना। त्यांचा पारंपरिक वाद आहे। काय वाद होता त्यांचा मोकाटे आणि कर्डिले घराण्याचा? वाद कशाचा त्यांचा, पण असाच वाद याच्यावरूनच, राजकारणावरून। दुसरं थोडंच काय वाद आला, ते काठ्या कुऱ्हाडी खेळलेत, पण वाद असाच म्हणून त्यांनी हे डाव केला, उभा राहिले ना का, त्यांना सपोर्ट भेटला। मोकाटे कसा माणूस आहे? मोकाट्याचा माझा जवळून संपर्कच नाही। अक्षय कर्डिले कसे आहेत? अक्षय कर्डिले एकदम घरातल्या लेकरासारखं पोरे आहे। रावसाहेब घेवरे कसे आहेत? ते त्यांच्या आमच्या गाठी नाही कोणाच्या गाठी नाही। पाथर्डी तालुक्यातून अक्षय कर्डिलेंना चांगलाच पाठिंबा भेटेल? हो, चांगलं आहे। काय शेतामध्ये? शेतात काही नाही, आपल्याला माल नाही जमत, दुःख। शेतामध्ये काय? माझ्या शेतामध्ये सध्या भुईमुग आहे, कांद्याचं तर वाटोळच झालं, आणि ते काय कडवाळ बिडळ आहे जनावराला,
आता तुमचे आमदार होते शिवाजीराव कर्डिले. शिवराव कळलेचं नाम लय जवळचा संपर्क होता बरं का. हां पण आता हे पोरग आहे, हे काय राजकारण म्हणजे काय खानदानी राजकारण नाही पाहिजे, त्यात बदल झाला पाहिजे. बापाने काम चांगलं केलं पण पोराला थोडा एवढा एक्सपिरियन्स आहे. एक्सपिरियन्स आहे का एवढा बापा इतका? बापाचं काम चांगलं होतं आणि तनपुरे साहेबांनी आमच्या गावात भरपूर कामं केलीत. पण तनपुरेच उभे नाही राहिले. तनपुरे उभे नाही राहिले पण तनपुरे दबाव आणला ना ते मामानी. तर मामा तर राष्ट्रवादीत आहे. मामा राष्ट्रवादीचं आहे पण आता ते भाषेला ऐकावं लागलं ना मामाचं. मामा भाजप नाही नाही ते जाऊ द्या, ते नाही उभे राहिले. मग आता तनपुऱ्याचा फोटो ह्या बोर्डाला कम नाही लावला? त्या पाठिंबा दिला कर्डिल्याला, ह्या बोर्डावर तनपुऱ्याचा फोटो का नाही लावला? पाठिंबा तर दिलाय ना, मग तिथं फोटो पाहायचा होता का नाही? माझं हे म्हणणं आहे. तनपुऱ्याचा जर फोटो असता तर आम्हाला वाटलं असतं बा दोघे जण एक आहेत, कर्डिले आणि तनपुरे एकत्र येतं. मग तनपुरे मोकाट्यांच्या मागे आहे का? मग आता काय मोकाट्याच्याच मागं मग आम्हाला तसं म्हणावं लागेल ना. तसं झाली तर लढत जोरदार होईल. म्हणजे काय बरं, एकदम भारी होईल लढत आता ना, सोपी होती लढत आता. पण भाजपची बलाढ्य शक्ती आहे. अहो भाजपची बराडी असू द्या हो, ही काय कमी आहे का आता? शरद पवार म्हणजे कोणता 40 वर्ष राजकारण करणारा माणूस आहे, त्याची ताकद काय कमी आहे का? शरद पवार आता हे तनपुऱ्यावर दबाव आणला त्यांनी, पण तनपुऱ्याचा फोटो ह्या जर बोर्डावर असता तर आज कर्डिले निवडून आला असता. माझं हे म्हणणं आहे. आणि त्यांनी मुख्यमंत्र्याच्या सभेत प्रवेश केल्यावर मग काय होईल? कोणी तनपुरे तनपुरेंनी भाजपमध्ये गेल्यावर काय होईल? भाजपमध्ये आताच जायला पाहिजे होतं त्यांनी. मामाने सांगितलंय ना, आताच जायला पाहिजे होतं. त्यावेळेस प्रभाव पडला असता, कर्डिल्याचा प्रभाव पडला असता, हे माझं म्हणणं आहे. पण सगळेच भाजपकडे जात आहेत. अहिल्यानगरमध्ये काय जादू केली भाजपने? अहो, भाजपने का भाजपने काय जादू केली? भाजपने जादू केली, आधुरीच केली ना जादू. तनपुऱ्याला फोडलं, तनपुऱ्याचं आधुरीच अंधारातच ठेवलं, तनपुरे ठेवला अंधारातच. मामाने काय पुरं काम केलं का त्याचं? त्याला जर पक्षात घ्यायचं होतं ना तर या इलेक्शनच्या अगोदरच घ्यायला पाहिजे होतं पक्षात त्याला. आणि बाळासाहेब थोरातही दिसत नाही प्रचारात. बाळासाहेब थोरात आहेत प्रचारात, थोरातच प्रचारातच येतं. आहेत का मोकाट्यांच्या प्रचारात? आहेत आहे ना, आहेत ना. लंके खासदार, लंके खासदार सुद्धा आहेत. लंके सुद्धा प्रचारात येतं आणि थोरात सुद्धा प्रचारात येतं. फोटो नाही ना बाळासाहेबाचा, नाही लंकेचा, नाही. नाही बाळासाहेब थोरात आहे काय याच्यात प्रचारात दिसतात का तुम्हाला महाविकास आघाडीच्या? बाळासाहेब थोरात दिसतात का महाविकास आघाडीच्या प्रचारात? त्यांच्यात नाहीत, फोटो मध्ये नाहीत. त्यांच्या फोटोत नाही का राष्ट्र महाविकास आघाडीच्या? महाविकास आघाडीच्या फोटोत आहे ना. असतील आता, आम्ही ते पाहतच नाहीत, कारण का आम्ही कर्डिले साहेबाचे कार्यकर्ते आहेत. आम्ही दुसरे फोटो पाहत नाहीत आणि आम्हाला काही गरज लागत नाही. का कर्डिले साहेबांचे कार्यकर्ते हो, त्यांनी कामच तेवढे केले गावात. या गावात काय काम आहे? हे मंगल कार्यालय आहे, हे रोड बी त्यांचे बंधारे येत आणि आम्हीच करून घेतलेले, त्याच्यामुळे आम्हाला दुसऱ्याचं पायाची गरजच नाही. काम करणारा माणूस म्हणून शिवाजी कर्डिलेंची ख्याती होती आणि पुढं बी बोलिलं ना ते येणारच. कर्डिले साहेबांची जादू वेगळी होती. अक्षय कर्डिले आता ते काय? आज काय सांगता येईल मुलाची आज पण तुम्ही अनुभवले ना मागच्या निवडणुकीच्या प्रचारात प्रमाणे त्या वडिलाच्या पावलावर पाऊल ठेवीन मुलगा. पण तुम्ही प्रचारात अनुभवले मागच्या वेळेस, तसं जाणवलं का तुम्हाला? कसं ते कर्डिले सारखा स्वभाव किंवा जनसंपर्क? स्वभाव चांगला राहील, संपर्क आहे आमचा मुलाचा नाही, पण वडिलाचा संबंध चांगले आलेले आहेत. वडील तर नाही ना. नाही पण आता मग आता पाहायचं ना, चांगलाच राहणार. पण शेतकरी उमेदवार आहे पुढचा गोविंद मोकाटे. त्यांचे पाहणं आम्हाला नाही सांगता येत, त्यांचं पाहिलं नाही आम्ही त्या उमेदवाराला आणि पुढे राहतोय. लोकसभेला पण असंच म्हणत होते, हा विखे म्हणत होते. निवडून तर निलेश लंकेंना दिलं लोकांनी. अहो, आम्ही नाही दिले मत, लाट आम्ही विखे पाटलाला दिले. असंच होतं ना तेव्हा पण पण. आता लोकांचं काय, आम्ही चौकात आलो का लोक म्हणायची विखे नाही, पाटील, नाही, तसं आणि नाही. निकाल तर लंकेंच्या बाजूला आम्ही लागला. मत नाही दिलेले. आम्ही पक्ष धरला का, विकास केला का थोडा आपल्या हाताने, का त्या माणसाचं आपल्याला धरावं लागेल. शेतकरी नाराज येत नाही, हा शेतकरी नाराज आहे, कांद्याला बाजार हा नाही, ते गॅस भेटत नाही. रास्त भूमिका आहे. मग शेतकरी शेवटी सरकारच्या विरोधी भूमिका घेऊ शकतो ना. अहो ते आता शेतकऱ्याचं तत्व लागलं. आता विकास आता तुम्ही शेतकरीच आहे ना. हो, आता पाणी सोडायचं म्हणलं का ते सांगायचं साहेबाला न दिलं पाणी सोडा. मग आता शेतकऱ्याचीच बाजू आहे का नाही? आपण निसर्गाने दिलेलं आता पाणी निसर्ग- आपल्याला राजकारणी लोकांकडून सोडून घ्यावं म्हणा. लागतं. हे काय म्हणायचं त्या व्यवस्थेला?
आता ह्या गोष्टीला भाव दिले पाहिजे सरकारने, हे मी मत समर्थ. दुसरी लाईन आली ना तुम्हाला, हा काय म्हणताय? दुसरी लाईन दिली ना कर्डिले साहेब तीच गावचं. कसं होईल निवडणूक कशी होईल? ते अक्षय कर्डिले गोविंद मोकाटेंची नाही हवा का? नाही नाही वन वे चालते ना आमच्या राहुरी तालुक्यातून, आम्ही राहुरीचे ते तर प्रॉपर राहुरीचेच आहेत. नाही ना, मग वन वे चालणार ते कोण सगळे मोकोट्यांना नाही मतदान पडणार. का बरं नाही पडणार? काम लय कर्डिले साहेबांची, कामं भरपूर केले. आता कर्डिले साहेब नाहीत ना, अक्षय कर्डिले पहिल्यांदाच उभे राहिलेत. नाही नाही तरी पण विचारधारा कोणती विचारधारा? हिंदुत्वाचे आणि स्वाभिमानाची लाट होय नाही का. पण शेतकरी नाराज आहे. शेतकऱ्याचे काम होणारच आहे, सरकार कोणाचं आहे वरती. पण कांद्याला बाजार नाही, आता कांद्याला देते ना, आता सरकार द्यायचंय त्याचेच काम करणार ना. गव्हाला बाजार नाही, यांना निवडून काम होणार नाही ना. गावाचे कांद्याला बाजार नाही, गव्हाला समजा बाजार आता मोकोटे पाटील निवडून आले, काय काम होणार आहे? जे गावचा विकास काय होणार आहे? हा? विकास काय होणार? जरी निवडून आले, राहिले 2 वर्ष, आपलं काय होणार आहे काय नाही. विकास? हा. कशी होईल निवडणूक? निवडणूक एकतर्फी होणार, एकतर्फी. म्हणजे कशावरून वाटतं? कर्डिले साहेब जाणार आहे, अक्षय कर्डिले. का त्यांचे कामं भरपूर होते गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये मंगल कार्य तर आहे. खेळोपाडी लोकसभेला सुजय विखे पाटील खासदार होते, 5 वर्ष त्यांनी कामं केली आणि लोक म्हणत होती की विखे पाटीलच येतील, आणि निकाल तर निलेश लंकेंच्या बाजूने आला. सुजय विखे पाटील त्यातला कामं नव्हते, पण हे काका शिवाजी कर्डिलेचे कामं आहेत. प्रत्येक गावावरच कामं आहेत, प्रत्येक गावावरच कामं आहेत. विखे कर्डिले काय होतं गोंधळ? ते गोंधळाचा विषय नाही, पण प्रत्येक वेळेस शिवाजी कर्डिले गाव काही काय बसलं तर धावून येतात. कुठल्या माणसाचं काय पण येतात धावून. कमळच लावून येते मी. प्रचार करताय का? प्रचार करताय? प्रचार करतात ना कमळाचा. काय सांगता लोकांना पटवून तुम्ही? काय नाही, लोकांना पटवायला काय कामं केले कर्डिले साहेबांनी इथून मागे 10 वर्ष. पण शेतकरी नाराज आहेत. शेतकरी नाराजचं काय, आता थोडंफार होतच असतं मागं नाराज पुढं, पण असलं तरी मतदान केलं पाहिजे तुमच्या नाही पक्षाला. ना, नाराज नाहीतच ह्यावेळेस. कांद्याला बाजार नाही, हा, मागच्या लोकसभेला होते नाराज, पण 8 रुपये किलोनी कांदा चालू आहे. आता आम्ही राहुरी बाजार समितीत गेलो होतो. 8 रुपयानी कांदा घालायला परवडेल का? नाही ना, शेतकऱ्याला नाही परवडणार, पण त्याचं काहीतरी कमी जास्त होणारच असतं ना. जास्त उत्पन्न झाल्यानंतर घट कमी जास्त भाव शरद होतच. पवारांना शेतकऱ्यांचा नेता म्हणतात. मग शेतकऱ्यांचा नेता म्हणून त्यांच्या उमेदवाराला लोक शेतकरी जुक्तमाप देतील का? शरद पवार शेतकऱ्याचा नेता नुसतं नावापुरतं शेतकऱ्याचा नेता म्हणून जाणार बघितलं जातं. बाकीचं एवढ्या दिवस सत्ता होती त्यात काय शेतकऱ्याचं काय एवढं काय म्हणावं. कर्जमाफी केली त्यांनी, मग यांनी पण केली 3 वेळेस. पण आता कुठं काय जाहीर झाली? आता जाहीर झालीच आणि आता होणार पण आहे. हा, पण नुसती जाहीर झाली. मागची जी जाहीर केली होती मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या काळात, ती पूर्ण झाली नाही. आता जाहीर केली, त्याच्या 8 शर्ती सांगितल्या नाहीत. मागची बी पूर्ण झालेली आहे. नंतर काही लोकांचे राहिलेले सुद्धा आता जमा झालेत परत. 50-50 हजार जे रेग्युलर होते त्यांचे पण जमा केले. आताची सांगितली नाही. मग आताची जाहीर केली ना, आता होणार. शरद पवारने ज्यावेळेस दिली होती त्यावेळेस कोणत्याच 8 टाकल्या नव्हत्या. नाही, मग त्यावेळेस होते एकरी 5,000 रुपये 3,000 रुपये एकरी शेतकऱ्याला कर्ज होतं. ह्यावेळेस आता एकरी 40,000 रुपये शेतकऱ्याला कर्ज आहे. त्यावेळेस किती कमी याच्यात होतं म्हणून त्यावेळेस झालं असेल. पण आता ह्यावेळेस कर्ज वाढ झाल्यामुळं निम्म्याने त्या हिशोबाने कर्जमाफीत ही योजना बस. खताची कोण कितीला होती माहिती आहे का तुम्हाला? हा, माहिती आहे ना. कितीला असेल? त्यावेळेस साधारण असेल 400, 500, 600 रुपयापर्यंत. 300 रुपये 400 रुपयापर्यंत होती. आता कितीला आहे? मग आता तसंच आहे ना. मग त्यावेळेस 30 रुपये रोजंदारी होती, आता 500, 450 रुपये रोजंदारी. आपण आता खताची कोण खताची कोण कितीला आता? आणि आता 1,500, 1700, 1800ला आहे. पण कांद्याला तेव्हा बाजार किती होते? हा? कांद्याला तेव्हा बाजार किती होते? त्यावेळेस उत्पन्न कमी होतं ना. पण बाजार किती होता तेव्हा? नाही, बाजार होता ना. बाजार त्यावेळेस 15 रुपये होता, 16 रुपये होता, पण उत्पन्न कमी होतं. आज प्रत्येक घरोघरी त्यावेळेस गावात लय झालं तर उत्पन्न करायला खतं टाकायला लागतात. ती 1700 रुपयांनी, 400 रुपयाची कोण 1700 झाली. पण कांद्याचा बाजार 15 रुपयाचा, आता 8 रुपये. मग शेतकऱ्यांनी कसं गणित जुळवायचं? त्यावेळेस कांदा उत्पन्नच कमी होतं. आज त्यावेळेस 3 राज्यात कांदा व्हायचा, आता जवळ 12 राज्यात कांदा व्हायला लागला. उत्पन्न वाढलं. पण उत्पन्न काढायला खर्च येतो ना. खर्च येतोच ना, खर्च येतो. पण कांद्याचं उत्पन्न वाढल्यामुळे भाव कमी जास्त राहणारच आहेत ना. हे मी शेतकऱ्यांचे प्रश्न विचारतो मला. शेतकऱ्यांना कसं काय पटवून सांगणार? हे शेतकऱ्यांचे प्रश्न. शेतकऱ्याला तर पटवून सांगितलं ना. 10 वर्ष झाले आता हे शासन सरकार केंद्रात जे महाराष्ट्रात जे सरकार यांनी शेतकऱ्यासाठी भरपूर कामं केलीत, विकास केलाय, रोड केलेत,
पाण्याचं सिंचनाचं काम केलंय. नगर मनमाड रोड नाही झाला अजून. चालू झालंच आहे, जवळजवळ होण्याचं म्हणजे तयारीतच चिंतो. 8 वर्ष लागला. 8 वर्ष सुरू आहे आता. नाही आता ते तयारी 90% जवळजवळ झालायच आहे ना. आता जवळजवळ 200 माणसांचा त्याच्यावर मृत्यू झालाय. त्याला जबाबदार कोण? मृत्यू 200 माणसांचा झाला, त्याला जबाबदाराचा विषय तो नाही आहे, पण आता काम तयारीतच आहे ना ती. नगर मनमाड रोडवर बरंच राजकारण फिरतंय तुमचं. माणसांचा जीव गेलाय. आम्हाला अनुभवच नाही ना. राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये नगर मनमाड रोडवर बरंच राजकारण होतंय. तर हा रोड काय रखडला असेल एवढे दिवस? कोणता नगर मार्ग काय चालू जनबरा काढायचं काय? आपण पूर्ण व्हायला 8 वर्ष झालेत टेंडर होऊन. विखे पाटलाच्या काळातच काम आहे ना ते. हा ना, पण नाही ना झालं पूर्ण. चालू आहे कॉन्ट्रॅक्टदार करतात, मागं पुढे होतच असते त्यांच्याकडून. कोणत्या मुद्द्यावर निवडणूक होती ही? नाही, मुद्दा विकासाच्याच मुद्द्यावर होती ना. कर्डिले साहेबच्या कामावर विकासाच्या मुद्द्यावरच इलेक्शन होतं ना. हिंदुत्वाचा मुद्दा आहे की नाही? नाही, हिंदुत्वाचा असं आहे, जातीवादीची पेर पेरणारे ठराविक कार्यकर्ते, ठराविक पुढारी येतं. असं काही जातीवादीवर इलेक्शन थोडेच येतं. हिंदुत्वाचा मुद्दा जातीवादीवर नाही. म्हणलं ना, जातीवादीवर म्हणलं इलेक्शन होणारच नाहीत ना. सगळ्यांना धरून कामावर आहे सगळं कडले साहेबाचं काम आहे. सगळ्यांना धरूनच राजकारण चालतं ना. वळणाऱ्या माणसाने जरी फोन केला ना ते हॅलो म्हणतात. असं काही नाही. गावात म्हणायचे गावात अक्षय कर्डिल टिकवतील का ते? एकदम गावात एक घर असलं तरी त्या घराचा बी सरपंच झालेला आहे ना. असं जातीवादावर म्हणल्यावर कसं काय एक घराचा सरपंच होईल? बीजेपीचा ह्या मतदारसंघात तो अजेंडा नाही. नाही, अजिबात नाही. जातीवादीचा अजिबात अजेंडा नाही. जातीवादावर म्हणलं राजकारण होतच नाही ना. साहेब फक्त नाव साहेबांचा अजेंडा आहे. शेड वाळणारा जरी फोन केला ना, साहेब माझं काम तरी होणार. अक्षय अक्षय handle करणार. अक्षय त्या पद्धतीने चालतील का? चालणारच. तरुण रक्त आहे. असं जरी असलं तर अनुभव आहे, अनुभव आहे त्यांचे ना. संस्कार आहे त्यांचे साहेबाचे. संस्कार आहेत, अनुभव तरुण आहेत. रक्त जरा तापट असते. तसं काही नाही. घराण्याचे जे संस्कार झाले ते त्याच्यावर चालतात ना माणूस. तरुण रक्त जरी तापड असलं तरी घराण्याचे संस्कार आहेत, त्यांना लहानपणापासून लोकांच्या मदतीला पळायचं आहे. गोविंद मोकाटेंबद्दल काय वाटतं तुम्हाला? नाही, आता त्यांचा अनुभवच नाही आम्हाला, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल आम्हाला काही वाटतच नाही. महाविकास आघाडीने उमेदवार दिलाय. महाविकास आघाडीने महाविकास आघाडीला उमेदवार का तर ते काय दिलाय ते त्यांना माहिती आहे ना. प्राजक्त आम्हाला तनपुरेंना काय भाजपने गळाला लावलं? असं म्हणताच येणार नाही ना. ते काही लहान नेते आहेत का म्हणून त्यांना गळा लावला असं म्हणता येईल? त्यांना ईडीची नोटीस होती. असं काही नाही सांगता आम्हाला नाही सांगता येणार ते. कारण त्यांनी माघार घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते ईडी कार्यालयात होते. असं काहीच नाही बा. तसं काही कानावर पडतंय? नाही, काहीच असं नाही. तुमच्यासारखे काहीच पत्रकार नाही. लोक काहीतरी पेरीत आहेत असं आम्हाला म्हणावं लागेल. कारण ईडी कार्यालयात तर नाही, दिसली नाही, नाही. हे तुमच्यासारखे पत्रकार पेरीत आहेत हे आम्हाला म्हणावं लागेल. आम्हाला ते नाही सांगता येणार की बा तुम्ही पेरीतात का बा त्यांना ईडीची नोटीस आता आम्ही थोडंच पाहिली नोटीस त्याला कार्यालयात आम्ही थोडंच बातम्या नाही पाहिल्या तुम्ही? नाही ना. किती टक्के मतदान होईल तुमच्या गावातून? आमच्या गावातून मतदान 70-80% होईल भाऊ. कर्डिलेनला. आणि मागच्या वेळेस किती झाले होते? हा मागच्या वेळेस किती झालं होतं? मागच्या वर्षी 60% झालं होतं. आता कर्डिले साहेब नाही म्हणलं थोडं 2-4% कमी होईल ना. नाही ज्यादा वाढत सहानुभूती निर्माण झाली ना. तुमच्या लक्षात आलं का? आपण पाथर्डी तालुक्यामध्ये होतो आणि येथे पारावर बसणाऱ्या शेतकऱ्यांशी ग्रामस्थांची चर्चा केली. थोडी शेतकऱ्यांची भावना त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु शिवाजी कर्डिले यांच्यावर असलेलं नितांत प्रेम ते व्यक्त करतायत आणि शिवाजी कर्डिले यांचे मैत्री होती. शिवाजी कर्डिले यांचं आमच्या गावावर प्रेम होतं म्हणून आम्ही अक्षय कर्डिले यांना साथ देणार आहोत असा एक मतप्रवाह आहे. तर गोविंद मोकाटे यांनाही निवडून दिलं पाहिजे असाही एक मतप्रवाह दिसतोय. पाहूया निकालात काय निकाल येतोय ते. व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडेसह संदीप खळे, पाथर्डी. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.